तर वाशीमधल्या सभेमध्ये बोलत होते मनोज जरांगे आणि त्यांनी मागण्या समोर ठेवलेल्या आहेत। नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या, शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुलामुलींना 100% शिक्षण मोफत करा। जिल्हा स्तरावर वसतिगृह बांधावं अशी ही एक मागणी आहे, तीही समोर ठेवण्यात आली। आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका, भरती केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा, आंतरवालीसह राज्यातल्या सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, एसीबीसी अंतर्गत 2014च्या नियुक्त्या त्वरित द्या, वर्ग 1 आणि 2 या आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या, रात्रीपर्यंत शासन निर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही असं म्हणतायत मनोज जरांगे। आणि त्याचा निर्णय आता उद्या दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे। आझाद मैदान संदर्भातला निर्णय जो आहे तो उद्या दुपारी 12 पर्यंत घेण्यात येईल असं आता मनोज जरांगेंनी संबोधित करताना सांगितलेलं आहे। त्यांनी कार्यकर्त्यांशी, समर्थकांशी, आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि आझाद मैदानाकडे जाण्यासंदर्भातला निर्णय उद्या दुपारी 12 वाजता होईल। मात्र एकदा आपण आझाद मैदानाकडे निघालो तर मात्र माघार घेणार नाही असंही त्यांनी आता सांगितलेलं आहे। तर सरकारला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत आहे आणि सध्याच्या घडीला कुणीही आझाद मैदानाकडे जायचं नाहीये, सध्या सगळ्यांनी वाशीतच थांबावं असंही जरांगे म्हणाले। अध्यादेशावर सह्या झाल्यात, मग तो जारी करा असंही सांगितलेलं आहे। अध्यादेश काढला नाही तर मात्र आपण मुंबईत जाणार असाही निर्धार मनोज जरांगेंनी केलाय। सध्याच्या घडीला मोठी बातमी म्हणजे मनोज जरांगेंनी सध्याच्या घडीला आजच्या दिवशी मात्र वाशीतच थांबायचा निर्णय घेतलाय। उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत त्यांनी सरकारला दिली आणि त्यानंतर 12 वाजता मुंबईतला आझाद मैदानासंदर्भातला निर्णय घेण्यात येणार आहे। अध्यादेश काढला तरी गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानात जाऊ असं मनोज जरांगे म्हणतात। सगळे सोयरे संदर्भातला अध्यादेश जो आहे तो आजच काढावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आपण तोपर्यंत वाशीतच थांबू, मात्र उद्या आपण मुंबईत आझाद मैदानात जाण्यासंदर्भातला निर्णय घेऊ असंही जरांगे म्हणतात। या घडीची मोठी अपडेट, मनोज जरांगेंनी संवाद साधला आणि काही मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत। उद्या दुपारपर्यंतची मुदत आहे, दुपारनंतर आझाद मैदान संदर्भातला निर्णय होईल। अर्ज द्या, आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघतील आणि यांना जोडून जर 37 लाख प्रमाणपत्र ऑनलाईन झाले तर सगळ्या सोयऱ्यांना उद्यापासून फायदा होईल। त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे। वांगे साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला जितके ताकदीने प्रयत्न करता येईल तितके करा। मुख्यमंत्री साहेबांना, 2 उपमुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीत प्रयत्न करा। उद्या आम्हाला 11-12 वाजेपर्यंत द्या, मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल। तुम्हाला आमची लिफ्ट आहे, आमची तुम्हाला साथ आहे, आमचा हेकेबरोपणा नाहीये। तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथून घ्यायचं, इथून उठत बसतो मग आणि आम्ही तिकडे जमिनीवर शेतात बसतो तरी मागणी आमची आरक्षणाची। जो अध्यादेश आपण काढणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, 15 मिनिटाची अर्ज द्यायला लागले ते आता हे म्हणतात ना त्यांनी नाही, मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असतील तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच। दिलं तरी आझाद मैदानात जाणार, नाही दिलं तरी जाणार, दिलं तर गुलाब घालायला जाणार, नाही दिलं तर हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणार आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या कमी करणारे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही। तर जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या
करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे. त्यांनी ही मागणी आहे, त्यांनी त्यात असं दिलं, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण पत्र पाहिजे त्याचं सगळ्यांना. त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही. बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय, पण पत्र मात्र नाही. ते पत्र लागणार, तर पत्राची तयारी करावी. इथूनच ऐकत असलं तर मागे साहेबांनी ते पत्र लागणार आहे. दादा 54 लाख नोंदी मराठ्यांच्या जर खरंच सापडल्या, मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या, तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या, नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती जर करायचं असलं तर त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकावले पाहिजे. तरच माहित होईल की माझी नोंद सापडली का नाही सापडली. 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं तर त्या परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं. उदाहरणार्थ, तुमच्याकडे एखाद्याची नोंद मिळाली, तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं, तुमच्या परिवारानं अर्ज करणं सुद्धा गरजेचं. ती सुद्धा आपली जबाबदारी आपल्याला सावध करावं लागणार. आपल्याला त्या नोंदी शोधण्यासाठी सुद्धा मदत करायची समाज म्हणून. आणि 3 राहिले ते संध्याकाळपर्यंत देतो म्हणले. तोपर्यंत आम्ही आझाद मैदानाकडे जात नाही. जर आज रात्री आताच्या वेळेत नाही दिले तर उद्या सकाळी आम्ही आझाद मैदानाकडे जाणार. आणखी नाही सरकारला आम्हाला तोडगा काढायचा म्हणून वेळ देतो. आम्ही आडमुठे नाही आहेत. बरं दादा, ही प्रतिक्रिया होती आणि पुढे ते बोलतील असं त्यांनी सांगितलंय. कॅमेरामन देसाईसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, नवी मुंबई. पण शपथपत्र घेताना ते 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्ही घेतलं, आमचे पैसे किती झाले त्याच्यात कमाईच का? ते जर ते पण मोफत करा, आपण त्यांना सांगितलं बरोबर का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.